आपण पाहतोय माननीय श्री डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केली गेली स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु, छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु. आठवूया इतिहास, वाढवूया आत्मविश्वास आणि करूया खेळ सुरू. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. यस, दुसरी रेड खेळण्यासाठी जर्सी क्रमांक 4 दसपडी चिपळूण संघाचा खेळाडू इथे दाखल झालाय शुभम कदम. पहिलीच रेड खेळण्यासाठी ते सज्ज आहे. संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण. यस, सेमीफायनलचा सामना 15 मिनिटांचा होईल याची कृपया नोंद असू द्या. दोन्ही संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. 15 मिनिटांचा सामना असेल. 15 मिनिटांचा सामना असेल. सामन्याची सुरुवात होते. हॅलो. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना निविंद विजय चिपळूण विरुद्ध रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. जर्सी क्रमांक 10 यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक वाघे. कालच्या रजनीमध्ये अतिशय सरस असा खेळ प्रतीक वाघेचा इथे आपण पाहिला होता आणि आजच्या रजनीमध्ये हा महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. फायनल पासून एक कदम आपण फक्त दूर आहोत, एक पाऊल आपण दूर आहोत आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी चाललेला हा प्रयत्न. जर्सी क्रमांक 15 श्रेयस शिंदे व्यावसायिक संघ मीरा भाईंदर महानगरपालिका या संघातनं खेळणारा हा धुरंधर खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. परंतु या दसपडी चिपळूण मध्ये त्याच्या माध्यमातून घेतला गेलेला एक बोनस पॉईंट दसपडी चिपळूण संघामध्ये आजच्या रजनीमध्ये या स्क्वॉड मध्ये दाखल झाले होते निलेश शिंदे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर कुमारगड नॅशनलचा खेळाडू मीरा भाईंदर महानगरपालिका व्यावसायिक संघाकडून खेळणारा जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा निलेश शिंदे दसपडी चिपळूण संघाच्या स्क्वॉड मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. एक तगड स्क्वॉड या मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. जर्सी क्रमांक 13 क्रीडांगणाच्या बाहेर जाईल तो या सम्राट कमरे. बॅक टू बॅक रेड श्रेयस शिंदे पहिल्या रेड मध्ये अतिशय सरस खेळाचं प्रदर्शन आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. रंग होता. फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून, टॅकल करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. 2 पॉइंट. हॅलो. यानंतर होणारा सामना रत्नदीप मिरजोळे विरुद्ध निविंद विजय चिपळूण. पहिला पुकार. हा सामना संपता क्षणी आपण मैदानाबाहेर उपस्थित राहून पुढील सामन्याची तयारी करून खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. यस, रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे आणि निविंद विजय चिपळूण आपण लगेचच थर्ड कॉल दिल्यानंतर मैदानाच्या दिशेने उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे आणि सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. या दृष्टिकोनातून आपण सज्ज राहावं अशी आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती केली जाते. कोणताही विलंब इथे स्वीकार केला जाणार नाही याची कृपया दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. यस, यावेळी जर्सी क्रमांक 4 शुभम कदम आहे. दाबकेल आपला दमखम नाव आहे शुभम कदम. छोटा पॅकेट बडा धमाका ही ओळख राहिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ती शुभम कदमची. परंतु दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 8 शैलेश शेडगे. शैलेश आहे तर निश्चितच पॉइंट आहे. हे गणित राहिले कालच्या रजनीमध्ये, परंतु आजच्या रजनीमध्ये कशा पद्धतीचा खेळ इथे होईल हे पाहणे इथे आवश्यक आहे. पहिली रजनी फर्स्ट नाईट ज्याने सुपर डुपर हिट फाईट दिली होती तो श्रेयस यावी एका तगड्या संघाविरुद्ध खेळ तर आपल्याला पाहायला मिळेल. कॉर्नर इनला जर्सी क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळेल तो संकेत गडशी. कॉर्नरला जर्सी क्रमांक 6 घालून खेळताना सोहम कदम आणि शुभम कदम. एक कदम बंधूंचा दमखम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु याबी बॅक टू बॅक रेड करताना श्रेयस शिंदे याबी लेफ्ट कॉर्नरला साईड किक आजमावण्याचा प्रयत्न. 5चा डिफेन्स शैलेश शेडगे मध्यभागी सेफली खेळण्याचा प्रयत्न. डीपली जातोय, साईड किक लगावतोय. कॉर्नरच्या खेळाडूला त्याने साईड किकच्या माध्यमातून इथे टच केलंय. तर 1 पॉइंट जरूर इथे मिळणार आहे दसपडी चिपळूण संघाला. पॉइंट टेबल 5-2 5-2 3 गुणांची बढत. यावेळी डोरड आहे जर्सी क्रमांक 10 प्रतीक वाघे. कमी आहे हाईट, देतो जबरदस्त फाईट अशी ओळख आहे या खेळाडूची. परंतु ओळख नाही तर इथे त्याला खेळ दाखवायचा आहे. कारण थर्ड प्रयत्न त्याला इथे करायचा आहे. संकेत यावी बैठी घेतोय आणि टॅकल करण्याचा प्रयत्न करतो तो दिसतोय. रनिंग ॲटच रॅपिडली रेल चांगला टर्न घेताना पाहायला मिळालाय. चौडा काढला गेला कॉर्नर कडून. जर्सी क्रमांक 6 सोहम कदम दाखवतोय आपल्या हाताचा दम. टॅकल सक्सेसफुल. प्रतीक मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. पॉइंट टेबल 6-2. याच दरम्यान बॅक टू बॅक रेड करताना श्रेयस शिंदे व्यावसायिक संघाकडून खेळतोय मीरा भाईंदर महानगरपालिका. त्यामुळे तगडा अनुभव या खेळाडूकडे आणि इथे शैलेश शेडगे आणि त्याच्या जोडीला आणखीन एक मोहरा इथे गारद होईल.
जर्सी क्रमांक 9 पार्थ महाडिक. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर अडचणीमध्ये आलाय तो संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघ. ओ यावी चक्रव्यूह रचले गेले. नो चान्स फॉर रायडर. सक्सेसफुल टॅकल 1+2 3 पॉइंट दसपडी चिपळूण. पहिल्याच काही मिनिटांमध्ये केलं गेलेलं आक्रमण आणि या आक्रमणामध्ये नष्ट नाबूद केलं गेलंय. ऑल आउट केलं गेलंय ते संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाला. एकाच तालुक्यातील दोन संघ एकमेकांविरुद्ध लढतायत भिडतायत. संघ प्रशिक्षक मास्टर माइंड खेळाडू आपल्याला जसपटी चिपळूण संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून आपण ज्यांना पाहतोय ते सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे. राज्य अजिंक्यपद रत्नागिरी विजयी संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्याचबरोबर महाराष्ट्र संघ 10 वर्षानंतर कर्णधार पद भूषवले ते सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे. आणि त्याचबरोबर प्रो कबड्डी संघ जर आपण डोळ्यासमोर आणला तर आवर्जून पुणेरी फलटण आणि त्याचबरोबर दिल्ली दबंग दिल्ली या संघातून खेळताना आपण संघ प्रशिक्षक स्वप्नील शिंदे यांना पाहिलंय. आणि व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा हा त्यांचा ठरलाय. असं मास्टर माइंड सुपर ब्रेन म्हणून आपण संघ प्रशिक्षक जे पाहतो ते सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे दसपटी चिपळूण संघासोबत जोडले गेलेले पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भोजने यांनाही आपण पाहतोय. आणि एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून ऋषी भोजने याच्याकडेही तगडा अनुभव आहे. बीच कबड्डीमध्येही त्यानं नावलौकिक कमावलंय. महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय असा एक राष्ट्रीय खेळाडू ऋषी भोजने. म्हणजे लढत एकदम सरस होणार का दोन्ही जर संघ प्रशिक्षक पाहिले तर मास्टर माइंड आहेत सुपर ब्रेन आहेत आणि सरस अशी रणनीती एकमेकांविरुद्ध राहिले या दोन्ही संघ प्रशिक्षकांची. म्हणजे जेवढा मैदानाच्या आतमध्ये चांगलं द्वंद्व आपण पाहणार आहोत तेवढेच मैदानाच्या बाहेर रणनीती आखताना हे दोन्ही संघ प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळतील नो डाऊट. यावेळी जर्सी क्रमांक 15 श्रेयस शिंदे चढाई करताना कॉर्नरच्या दिशेने आपल्याला टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जर्सी क्रमांक 5 कोपरा रक्षक इथे नाकाम ठरतोय. तो या मैदानाच्या बाहेर जाईल. प्रथमेश शिरामणे सिंगल पॉईंट इथे मिळतोय दसपटी चिपळूण संघाला. 11 गुणांची एक मोठी बढत दसपटी चिपळूण संघाकडे. पहिला सेमीफायनलचा सामना पहिला सेमीफायनलचा थरार या मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन तुल्यबळ संघ आणि पुन्हा एकदा प्रतीक आहे कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी. एका बाजूला नवरंग कोपरा रक्षकाची भूमिका बजावतोय तर दुसऱ्या बाजूला सुयोग कदम आहे आणि चढाई करण्यासाठी इथे मात्र दाखल झाले शुभम कदम. पाली येथे झालेली जिल्हास्तरीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरलेला दसपती चिपळूण संघ आणि त्या चिपळूण संघाकडून शेवटच्या 5 मिनिटांमध्ये शुभम कदमने जो काही खेळ केला आणि त्याच्यामुळे दसपटी चिपळूण संघ सामना बरोबरी सुटला होता. आणि त्यानंतर सुपर डुपर हिट कामगिरी निलेश शिंदे सोहम कदम शुभम कदम यांची पाहायला मिळाली आणि त्यामुळे दसपटी चिपळूण अंतिम विजेता ठरला होता याच रत्नागिरीमध्ये पाली येथे. परंतु ज्याची पुनरावृत्ती या रत्नागिरी शहरामध्ये हा दसपटी चिपळूण करतो का ते पाहणं आवश्यक आहे. थर्ड साठी शैलेश शेडगे बेस्ट रायडर पॉइंट टेकर रायडर साइड किक लगावतोय. तिथे आहे तो सोहम कदम या नाकाम ठरलाय. तो मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट शैलेश शेडगेच्या माध्यमातून संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाला. पॉइंट टेबल 13-3 13 गुणांवरती दसपटी चिपळूण तर 3 गुणांवरती संघर्ष. संघर्षाला इथे संघर्ष करावा लागतोय. एक पॉइंट साठी त्यांना प्रयत्न करावे लागतात आहेत. परंतु बॅक टू बॅक रेड करता श्रेयस शिंदेला इथे आपण पाहतोय जो कॉर्नर इनला प्रयत्न करेल परंतु इथे गफलत झाले. लॉबी मध्ये दाखल झाला तो जर्सी क्रमांक 6 सुयोग कदम सेल्फ आउट होऊन मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट दसपती चिपळूण संघाला. यस बोनस प्लस पॉइंट एकूण 2 पॉइंट इथे जोडले जातील. 15-3 15-3 शैलेश शेडगे चढाई करण्यासाठी ते सज्ज. 5 डिफेन्स फुल हाऊस क्रीडांगण 7 डिफेन्स आहे. 2-1 2-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड. जर्सी क्रमांक 6 रिलाय होऊन मैदानाच्या आतमध्ये तो सोहम कदम. कॉर्नरची जबाबदारी ओ यावी थोडीशा चुकीच्या पद्धतीने टर्न घेतला गेला होता. असफल ठरतोय. चेन ब्रेक झाली. जर्सी क्रमांक 13 सोलो मध्ये फ्रंटला आला सम्राट गमरे. सम्राट असा टॅकल करण्याचा प्रयत्न फसतोय बाहेर जाऊन बसतोय आणि त्यानंतर इथे कमाल धमाल खेळी. जर्सी क्रमांक 12 जर्सी क्रमांक 9 रोशन चिपळूणकर आणि पार्थ महाडिक.
पॉइंट टेबल 17-4. 10 पटी चिपळूण 17 गुण, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण 4 गुण. स्वप्नीलजी शिंदे यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भोजने आणि दोन्ही राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्याचबरोबर स्वप्नीलजी शिंदे पुणेरी फलटण आणि त्याचबरोबर दबंग दिल्ली प्रो कबड्डीचा तगडा अनुभव या खेळाडूंकडे. त्यामुळे रणनीतीमध्ये बेताज बादशाह ठरलेला स्वप्नील शिंदे यावेळी 10 पटी चिपळूण संघासोबत आपला अनुभव शेअर करताना, रणनीती आखताना, गेम प्लॅन तयार करताना ते पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भोजने राष्ट्रीय खेळाडू यांनीही आपल्या खेळाडूंना काही सूचना दिल्यात. गुरु मार्ग दाखवतो, परंतु शिष्याला त्या मार्गावरती चालायचं असतं, प्रयत्न करायचे असतात. ते प्रयत्न मात्र इथे संघर्ष क्रीडा मंडळाला करावे लागतील. यावेळी एक बोनस पॉईंट मिळालाय. 17-5 पॉईंट टेबल पाहायला मिळेल. 12 गुणांची बढ़त राहिली 10 पटी चिपळूण संघाकडे. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 15 श्रेयस शिंदे बॅक टू बॅक रेड. अजूनही निलेश शिंदेला बॅकला ठेवलं गेलंय, परंतु साईड किक लगावताना ते पाहायला मिळाला. डीपली गेला. नवरंग वरती थोडासा निराश दिसतोय तो शैलेश शेडगे. आणि एक सिंगल पॉइंट माघारी परतलाय तो श्रेयस शिंदे. एक पॉइंट जरूर त्याने इथे मिळवलाय. शैलेश 2-2 1-2 अशा पद्धतीने फील्ड. दोन्ही कॉर्नर वरती नजर ठेवून खेळण्याचा चाललेला प्रयत्न. शैलेश यावी दुसऱ्या बाजूने संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाचा इथे भार सांभाळताना संकेत आहे जो कॉर्नर इनला. 26 सेकंद त्याने इथे आज बावले आणि त्यानंतर तो माघारी परतलाय. 3चा डिफेन्स. सुपर टॅकल ऑन जर्सी क्रमांक 15 डीपली जाण्याचा प्रयत्न तिथे आहे. प्रतीक नवरंगने आपला रंग दाखवलाय आणि यामध्ये श्रेयस शिंदेला टॅकल केलंय. अफलातून थायमध्ये अटॅक. नवरंग आपले नवरंग दाखवायला सुरुवात करतोय. त्यातील एक रंग त्याने मात्र इथे उधळलाय. पॉइंट टेबल 18-7. 11 गुणांची अडुती बढ़त राहते 10 पटी चिपळूण संघाकडे. काय टॅकल केलंय, काय फ्रंटला आला, थायला अटॅक केलं, दोन्ही थाय होल्ड केले, चान्स दिला नाही रायडरला. अफलातून टॅकल. शैलेश शेडगे प्लेस करणं, बोनस साठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं, परंतु यावेळी कोणताही मोठा प्रयत्न इथे केला गेला नाही. सुखरूप माघारी परतण्यावरती त्याने इथे लक्ष केंद्रित केलं. शुभम कदम सुपर ब्लास्ट आहे खेळाडू. हो शिकार केले. जम खेळण्याचा प्रयत्न होता. शिकारी तेवढा तरबेज पाहायला मिळाला तो प्रतीक वाघे आणि त्याच्या जोडीला नवरंगची साथ. सबका साथ सबका विकास. हातामध्ये हात, विजय हमखास. शानदार टॅकल. यावेळी जर्सी क्रमांक 10 चढाई करताना प्रतीक वाघे. बेस्ट ऑफ 5 मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी सक्सेसफुल रेड. सिंगल पॉइंट. आणि इथे घेतलं गेलं तो टाइप ऑफ. ऋषी भोजने यावेळी निश्चित सूचना करेल. पॉइंट टेबल 18-9. 10 पटी चिपळूण 18 गुण, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण 9 गुण. जर्सी क्रमांक 14 संकेत गडशीला यावी बाहेर काढलं गेलंय, कारण रायडर दोन्ही मैदानाच्या बाहेर दिसतोय. श्रेयस शिंदे मैदानाच्या बाहेर आहे, त्याचबरोबर शुभम कदम मैदानाच्या बाहेर गेले, त्यामुळे संकेत नावाच्या कार्डला बाहेर काढलं गेलंय. संकेत विजयाचे संकेत देतो का पाहणं आवश्यक आहे. 10 पटी चिपळूणसाठी सातत्यपूर्णतेचा खेळ राहिलाय. सलग अशा स्पर्धांमध्ये तो खेळ त्याला पाहायला मिळालाय, परंतु आजच्या स्क्वॉडमध्ये निलेश शिंदे आवर्जून पाहायला मिळतो. बेस्ट डिफेंडर आहे आणि सोलो मध्ये गेम चेंज करण्याची ताकद, क्षमता, नजाकत सर्व काही त्याच्याकडे आहे आणि तो यावी मैदानाच्या आतमध्ये आहे. तगडा अनुभव या खेळाडूकडे, कारण तोही मीरा भाईंदर महानगरपालिका व्यावसायिक संघाकडून खेळतो. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सलग खेळत आलाय आणि कुमारगड नॅशनल आहे. तो जर्सी क्रमांक 2 निलेश शिंदे यावेळी डिपेंड करताना 10 पटी चिपळूण संघाकडून तो दिसतोय. परंतु यावेळी संघर्षाचा हा संकेत गडशी चढाई करण्यासाठी संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाच्या क्रीडांगणामध्ये संघर्ष करावा लागणार तो रायडरलाही आणि संघर्ष करावा लागतोय तो संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघालाही. या 24 सेकंद त्याने इथे घेतलेत आणि त्यानंतर तो इथे सुखरूप माघारी परतलेला पाहायला मिळालाय. 4चा डिफेन्स, 3 महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर असताना चढाई करण्यासाठी शैलेश.
यावी शैलेश पाहूया. दोन्ही साईडला रनिंग हँड टच करण्याचा इरादा आणि सुरक्षितपणे माघारी येण्यावरती ते लक्ष केंद्रित केले गेले. थर्ड आहे डोर साठी संख्या तिथे दाखल झालाय. पॉइंट लागला तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, नाही लागला तर मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. दोघांपैकी एका संघाला पॉइंट जरूर मिळणार आहे. हात येतोय, डीपली येतोय, हाताचा वापर करतोय, स्वतःला झोकून देतोय. नवरंग या हँडटचचा शिकार. मध्यंतरासाठी थांबवला गेला खेळ. पॉइंट टेबल 19-9. 10 पटी चिपळूण 19 गुण, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण 9 गुण. प्रेक्षकांना सूचना राहते, या मंचाच्या डाव्या बाजूचे 2 कप्पे आहेत, 2 भाग आहेत, ते कम्प्लिटली महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे महिलांच्या कक्षामध्ये जो पुरुष वर्ग हळदी कुंकाला घुसलाय त्यांना विनंती राहते आपण आपल्या जागेवरती या. महिला कक्षामध्ये जो पुरुष वर्ग घुसलाय त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या कक्षामध्ये या. हॅलो, सेकंड कॉल दुसऱ्या सेमीफायनलसाठी रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळ विरुद्ध निवंदिजी क्रीडा मंडळ चिपळूण. या दरम्यान या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतो प्रवीण जिलिंगत, आपण व्यासपीठावरचे मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करूया. राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील शिंदे 10 पटी क्रीडा मंडळ चिपळूण यांना मी विनंती करतो. स्वप्नीलजी शिंदे सर, आपण व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्वप्नील दादा शिंदे, राष्ट्रीय खेळाडू महिंद्रा अँड महिंद्रा व्यावसायिक संघ तसेच 10 पटी क्रीडा मंडळ चिपळूण, रत्नागिरी जिल्हा फायनलिस्ट संघ, महाराष्ट्र राज्य. यस मित्रांनो, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण मंचावरती दाखल झालाय पुणेरी पलटणारी दिल्ली दबंगचा प्रो कबड्डी स्टार खेळाडू व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा, राज्य अजिंक्यपद रत्नागिरी जिल्हा विजयी संघ आणि त्या संघामध्ये सहभाग महाराष्ट्र राज्याचं कर्णधार पद भूषवणारा असा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील शिंदे यांचा इथे आपण सन्मान करतोय. मित्रांनो, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. आणि त्यानंतर पुढील सन्मान असेल आणि त्यानंतर आणखीन एक सन्माननीय ऋषिकेश भोजले आपणास विनंती करतो आपणही कृपया मंचावरती येऊन सन्मान इथे स्वीकारायचं आहे. राष्ट्रीय खेळाडू आहे, त्याचबरोबर बीच स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व ज्याने केलंय असा हा कुमार गट राष्ट्रीय खेळाडू ऋषिकेश भोजने यांच्यासाठी ही मित्रांनो जरा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या, कारण या क्रीडा नगरीमध्ये राष्ट्रीय खेळाडू दाखल झालेत. आपला कबड्डीचा खेळ सादर करण्यासाठी खेळ मर्दानी छातीचा महाराष्ट्राच्या मातीचा तुमचा आमचा आवडता खेळ म्हणजेच कबड्डी खेळ. कबड्डीची दंगल इथे आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळतोय. प्रो कबड्डीचा थरार इथे अनुभवायला मिळतोय, कारण दोन्ही संघ प्रशिक्षक मास्टर माइंड आहेत आणि त्यांचा संघ सुपर डुपर हिट आहे. शैलेश शिडगे 9 गुणांवरती आहे आपला संघ. कमबॅक करायचं आहे, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याला इथे लढायचं आहे, भिडायचं आहे. हो, यावी टॅकल करण्याचा केला गेलाय प्रयत्न, असफल ठरेल. हॅलो, यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना रत्नदीप मिरजोळे न्यू इंद विजय चिपळूण, दुसरा पुकार. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे विरुद्ध निविंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. संघनायक संघ व्यवस्था आपण याची नोंद घ्या. थर्ड कॉल दिल्यानंतर दोन्ही संघ कोणताही विलंब न करता प्रवेशद्वारापाशी सज्ज राहतील आणि थर्ड कॉल सामना संपल्यानंतर कोणताही विलंब न करता दोन्ही संघ मैदानावरती ताबा घेतील याची कृपया संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. वरिया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शैलेश शेडगे या आधी चिडेल सरस आणि याही हाताचा वार आहे. कोपरा रक्षकाला टच करतोय जर्सी क्रमांक 13. यावी क्रीडांगणाच्या बाहेर गेलेला पाहायला मिळेल. जशास तसं उत्तर. एक काठीकी टक्कर, कडवी झुंज, रोमर्षक सामना नो डाऊट, कारण दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, चिपळूणला बिलॉंग करणारे आहेत. त्यामुळे एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी या दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती आहे. परंतु यावी श्रेयस आहे जो यावी खेळताना इथे दिसतोय. दुसऱ्या बाजूने शैलेश शेडगेच्या माध्यमातून पॉईंट निघणं खूप आवश्यक असताना 4चा डिफेन्स आहे. शुभम कदम जो यावी उजवा कोपरा सांभाळताना डाव्या कोपऱ्यामध्ये निलेश शिंदे खेळताना इथे दिसतोय. श्रेयस साड यावी एक तगड आव्हान असेल ते शैलेश शेडगेसाठी, कारण दोन्ही बेस्ट डिफेंडर. ओ यस, निलेश दिसतले शानदार खेळाचं प्रदर्शन.
लागला वेळ तरी वाट बदलणार मी नाही, स्वतःच्या स्वप्नांचा आता संहार नाही, लढेन मी शेवटच्या श्वासापर्यंत, अर्ध्या रस्त्यावर आता माघार नाही. हे सांगताना इथे शैलेश एडगे पाहायला मिळालाय. शानदार खेळाचं प्रदर्शन आणि त्याच्या माध्यमातून केली गेली का फ्लॅटून रेड. त्यामुळे मिळालेलं 1 पॉईंट टेबल 13-21, 13-21 पॉईंट टेबल आहे. दुसऱ्या बाजूने श्रेयस शिंदे आहे जो चढाई खेळण्यासाठी इथे दाखल गेलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला श्रेयस शिंदे विरुद्ध शैलेश एडगे यांच्यामध्ये लढत भिडत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बोनस पॉईंट प्राप्त केलाय. पुन्हा एकदा शैलेश, संकेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला श्रेयस आहे. कुणाला टार्गेट करेल शैलेश? हो संकेत आहे, साचपडत खेळताना तो पाहायला मिळालाय, परंतु यावेळी यशस्वी रेड पाहायला मिळते. ती शैलेश एडगेची ऑल आउटचा खतरा. 10 पटी चिपळूण संघाचा शेवटचा खेळाडू श्रेयस शिंदे काय कारनामा करतो पाहूया. फुल हाऊस क्रीडांगण कमबॅक करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, परंतु या प्रयत्नांना यश मिळते का? ऑल आउट करण्याची किमया इथे दाखवली जाते का? ते इथे पाहणं आवश्यक असताना डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाण्याचा प्रयत्न आहे. ओ चैन डगे चैन मध्ये घुसतोय प्रतीक वाघे, थाय मध्ये घुसताना पाहायला मिळाला. फ्रंटला जोडी खेळाडू कॉर्नरचे येत आहेत आणि टॅकल सक्सेसफुल करतायत. ऑल क्लिअर, ऑल आउट. 10 पटी चिपळूण. पॉइंट टेबल 17-23, पॉइंट टेबल 17-23 आहे. 17 गुणांवरती संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण, तर 23 गुणांवरती 10 पटी चिपळूण. कमबॅक चाललाय, ऑल आउट केलं गेलंय. तर 10 पटी चिपळूण संघाला शैलेश एडगेने कमाल धमाल खेळाचं प्रदर्शन इथे केलंय. सरस खेळ इथे तोही दाखवतोय. सामन्याला इथे सुरुवात होईल. शैलेश रेड खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये. अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत त्याने इथे केलंय. दोन 1-2-2 कॉर्नर इन बोनस अटेम्प्ट संख्येच्या निजरी खालून बोनस अटेम्प्ट केला गेला. एक सिंगल पॉईंट इथे मिळणार आहे. तो संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाला. पॉईंट टेबल 18-23 आहे. अजूनही 5 गुणांनी पिछाडीवरती दिसतोय तो संघर्ष. आणि याच दरम्यान श्रेयस आहे 18 गुण, संघर्ष चिपळूण 23 गुण. 10 पटी चिपळूण 18-23, 5 गुणांची बढत 10 पटी चिपळूण संघाकडे. कालच्या रजनीमध्ये झालेले 3 सामने शेवटच्या रेड पर्यंत गेले होते. आजच्या रजनीमध्ये तसाच मुकाबला शेवटच्या रेड पर्यंत पाहायला मिळाला. नो डाऊट एक बोनस पॉईंट प्राप्त केलाय. प्रतीक वाघे चढाई करण्यासाठी बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर, ऑलराऊंडर खेळाडू आहे संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाचा. हाईट कमी आहे परंतु फाईट मात्र जबरदस्त देताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तोच प्रतीक यावी चढाई करताना इथे दिसेल. दोन्ही कॉर्नरवरती लक्ष केंद्रित करून खेळण्याचा आहे इथे विचार. कव्हर फील्ड मधील साखळी तीही ते सज्ज झालेली पाहायला मिळाले. पॉईंट टेबल 18-24 असताना बॅक टू बॅक रेड श्रेयस शिंदेची. श्रेयसला श्रेयस द्यावं लागेल कारण प्रत्येक ग्रेड मध्ये सरस ठरलाय तो. एक वेळा टॅकल झालाय. हो यावी हुपिंग टच करण्याचा प्रयत्न, दावा केलाय. कव्हर फील्ड मध्ये खेळाडूला टच केल्याचा त्याने दावा केलाय. हुपिंग टच मिडल अँड क्रॉस पंचांवरती कोणताही परिणाम नाहीये. एमटी रेड इथे पाहायला मिळाली. शैलेश आहे 2-1-2-2 ची फील्ड, 7चा डिफेन्स. जर्सी क्रमांक 6 कॉर्नरला सोहम कदम. शैलेश माध्यमातून चाललेला प्रयत्न मध्यभागी निलेश, त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 9 दिसतोय प्रतीक शिंदे. हो यावी असफल ठरलाय. सोहम कदम असफल. टॅकल करण्याचा प्रयत्न फसला, बाहेर जाऊन बसला. 1 पॉइंट संघर्षाला. श्रेयस आहे जो डोकेदुखी ठरलाय संघर्षाला. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. परंतु प्रॉपरली जर स्टेपिंग झालं तरच बोनस पॉईंट मिळत असतो आणि त्यासाठी अप अँड डाऊन फुटवर खूप महत्वाचं असतं. ते इथे झाले का पाहणं आवश्यक असणार आहे. मिडल लाईन वरती उभा राहतोय तो श्रेयस शिंदे. चढाई पूर्ण केली, सुरक्षितपणे माघारी परतलाय. प्रॉपरली स्टेपिंग पाहायला मिळालं नाहीये त्यामुळे एमटी रेड झाली ती श्रेयस शिंदेची. शैलेश इथे दाखल झालाय. आणखी एक सिंगल पॉइंट इथे प्राप्त करताना पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 9
मैदानाच्या बाहेर जातो तो प्रतीक शिंदे. यावेळी थर्ड साठी शुभम कदम डू ऑर डाय. पॉइंट शिवाय पर्याय नाही. रेड आहे डू ऑर डाय. यावेळी हुपिंग जम्प. पुन्हा एकदा दावा. क्रीडांगणाच्या शपथा घेतल्या जात आहेत. यस यावेळी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 1 पॉइंट इथे मिळालाय. 1 पॉइंट इथे मिळतोय. ओ शैलेश आहे. शानदार खेळाचं प्रदर्शन. यावेळी निलेश शिंदे नाकाम ठरतोय. एकटा भिडतोय. एकटा लढतोय तो शैलेश शेडके. शानदार खेळाचं प्रदर्शन. दुसऱ्या बाजूने श्रेयस शिंदे तोडीस तोड उत्तर देताना पाहायला मिळाले. सरस खेळ त्याच्या माध्यमातून 21-25 पॉइंट टेबल. 4 गुणांनी अजूनही पिछाडीवरती संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघ आणि कॉर्नरच्या दिशेने केली गेलेली खेळी. यस एक बोनस पॉइंट मिळालाय. पॉइंट टेबल 21-26. बॅक टू बॅक रेक श्रेयस. एकमेव रायडर. पॉइंट एकच रायडर. प्रतीक वाघेने मात्र सामला सपोर्ट. ओ डबल माइंडेड. फ्रंटला आला. बॅक करू शकला नाहीये. शानदार खेळाचं प्रदर्शन. वन मॅन शो वन मॅन आर्मी. एकटा लढेन मी. युद्ध माझे कोणाच्या मदतीची वाट पाहणार नाही. सामोरे जाईन वादळांना मी. संकटांना पळून जाणार मी नाही. तुम्ही किती ओढा पाय माझे. मी गरुडासारखी झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. यस या विषयी शिंदे सक्सेसफुल ठरलाय. 2 पॉइंट इथे महत्वपूर्ण. शानदार खेळाचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा. एका बाजूने श्रेयस तर दुसऱ्या बाजूने शैलेश. या विजय क्रमांक 4 शुभम आहे. दोन्ही कॉर्नरवरती लक्ष केंद्रित करून खेळताना चाललेला त्याचा प्रयत्न. प्रतीक वाघे चढाई करण्यासाठी 22-28 6 गुणांची बढ़त राहिले. सेकंड अपला झाली ते सुरुवात आणि अंतिम टप्प्यामध्ये पोहोचणारे थोडाच वेळात हा संघ सामना. त्यामुळे 1-1 रेड 1-1 पॉइंट इथे खूप महत्वाचा. प्रतीकचा चाललेला प्रयत्न. शुभम आहे त्या कॉर्नरला आणि शुभमच्या दिशेने खेळतोय. दुसऱ्या बाजूला मध्यभागी जर आपण पाहिलं तर निलेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. एमटी रेड प्रतीक वाघेची. शुभमला इथे आजमावलं जात आहे. 5 बचावफळी बोनस पॉइंट ऑफ 5च्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा इरादा. अजूनही शैलेश शेडगे मैदानाच्या आतमध्ये आहे. 22-28 गुणांवरती संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण. 28 गुणांवरती 10 पटे चिपळूण. थर्ड अँड फायनल कॉल. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे विरुद्ध न्यू हिंद विजय चिपळूण. दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. सुरू असलेला सामना संपल्यानंतर कोणताही विलंब न करता आपल्याला मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. बोनस प्लस 1 पॉइंट. यावी संकेत कडून चूक झाली. यावी थर्ड आहे श्रेयस शिंदे डू ऑर डाय साठी. पॉइंट लागला तर आपला, नाही लागला तर होणार इथे गफला. श्रेयस शिंदे सक्सेसफुल ठरतो का? पाठ आवश्यक आहे. 24-28 पॉइंट टेबल. 4 गुणांनी पिछाडीवरती संघर्ष बढ़त आहे 10 पटी चिपळूण संघाकडे. थर्ड रेड साठी चढाई करताना श्रेयस. शेवटची 4 मिनिटे शिल्लक आहे. लास्ट 4 मिनिट. यस या बी बोनस पण अटेम्प्ट केलाय आणि इथे घेतला गेलो तो टाइम ऑफ. स्वप्नीलजी शिंदे आपल्या खेळाडूंशी चर्चा करतील. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश भोजने आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना पाहायला मिळतील. कारण शेवटचे 4 मिनिटांचा इथे सिग्नल दिला गेलाय. 24-29 24 गुणांवरती संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण आहे. 29 गुणांवरती 10 पटी चिपळूण खेळतोय. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरणार हे येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे. कुणाची होणार जीत, कुणाचा होणार हार, कुणाचा होणार जय जयकार, कुणाचा उधळला जाणार ते गुलाल या 4 मिनिटांमध्ये पाहायला मिळेल.
शैलेश आहे. यस, यावी सक्सेसफुल ठरतोय. जर्सी क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. सरस खेळ, सलग असे पॉइंट इथे घेताना आपण शैलेश शेडगेला पाहिलंय. श्रेयस शिंदे, श्रेयस आणि शैलेश यांच्यामध्ये द्वंद्व चाललंय की काय, हा तमाम कबड्डी रसिकांना पडलाय प्रश्न. कारण वारंवार या दोन रायडर मध्ये चाललेली लढत बिडत पाहायला मिळते. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट 3 मिनिट्स. शैलेश इथे चढाई करण्यासाठी 4चा डिफेन्स आहे. हो, यावी शिवबॉम्बला टच केलंय, शिवबॉम्बला टच केलंय. आणखीन एक पॉइंट इथे मिळणार आहे. पॉइंट टेबल 26-29. 3 गुणांची बढत दसपडी चिपळूण संघाकडे. श्रेयस यावी चढाई करण्यासाठी काय अफलातून खेळ केलाय तो शैलेशने, आणि दुसऱ्या बाजूने श्रेयसनेही तेवढ्याच तोड उत्तर दिलंय. दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध दावा ठोकतायत, एकमेकांना जशा तसं उत्तर देत आहेत आणि एकमेकांना सांगतायत तू आग आहेस तर मी वनवा आहे, तू वनवा आहेस तर मी धगधगता लावा आहे, तू लावा आहेस तर मी छत्रपतींचा छावा आहे. हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध करताना पाहायला मिळालेत. आणि यावी शैलेश 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल निलेश आहे तिथे. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावी सुपर टॅकलची संधी ऑन असताना कोणता डिफेंडर, हो यावी नाकाम ठरतोय. निलेश नाकाम ठरलाय. शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट 2 मिनिट. महत्वाच्या क्षणी घेतला गेलेला पॉइंट. सरस खेळ. दुसऱ्या हाफमध्ये कमाल धमाल बेमिसाल खेळाचं प्रदर्शन केलं गेलंय. या पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. कबड्डी चालले की कुस्ती चालले, पडलाय प्रश्न. आणि इथे मात्र बोनस प्लस 1 पॉइंट आणि या दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. या दरम्यान या ठिकाणी चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शुभमजी पिसे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. निलेश राणे मित्रमंडळाच्या वतीने, त्याचप्रमाणे बालाजी सिक्युरिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. यस, शैलेश सुपर टॅकल ऑन, सुपर टॅकल ऑन. शैलेशच्या माध्यमातून कसा होईल खेळ, कसा येईल या मॅच मध्ये. चकवले, फसवले. आणखी एक सरस रेड. 2 पॉइंट गमावलेत. तू अधिक महत्वाचे. श्रेयस शिंदे मैदानाच्या बाहेर आहे, सोहम कदम मैदानाच्या बाहेर आहे. पॉइंट टेबल 29-32. पॉइंट टेबल 29-32 आहे. ओ डबल माइंडेड. नवरंग नवरंग नवरंग. बोनस प्लस 1 पॉइंट. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बालाजी सिक्युरिटी फॅसिलिटी सर्व्हिसेस निलेशजी राणे मित्रमंडळ यांच्या वतीने आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. 29-34. 34-29. श्रेयस दिलाय. दिलाय 29-34. त्याचप्रमाणे उद्योजक मंदारदादा आमरे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. यस, मॅच ऑन होते, मॅच ऑन होते. शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना शैलेश शेळके संकेतच्या दिशेने डीपली जातोय. हाताचा वापर करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 13 आहे सम्राट गमरे. परंतु अटॅक करणार कोण, पडलेला प्रश्न. ओ संकेतला टच केलंय. 1 पॉइंट इथे मिळणार आहे. 30-34. 30-34. लेफ्ट कॉर्नरला खेळतोय. टाइम घेताना जरूर इथे दिसतोय तो जर्सी क्रमांक 13 सम्राट गमरे. ओ निसटतोय. ओ
टॅकल सक्सेसफुल. वन प्लस टू 3 पॉइंट. 33-34. सामना जर आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या. पॉइंट टेबल 33-34. संघर्ष 33. 10 पॉइंट चिपळूण 34 गुण. आणि इथे चवडा काढलाय. ओ इथे चूक झाली. सुपर डुपर सामना इथे समाप्त. अफलातून खेळाचं प्रदर्शन आणि एका गुण